वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नमस्कार. मी आज आपल्या समोर दुर्गा सप्तशतीमधील देवी कवच प्रस्तुत करणार आहे. तत्पूर्वी देवी कवचाबद्दल किंवा चंडी कवचाबद्दल मी विस्तृत आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. कारण सप्तशतीचा पाठाचा जरी हा एक भाग असला तरी प्रत्येक जणच रोज सप्तशती करू शकतो असं काही नाही. एक सिद्ध साधक किंवा एक उच्च कोटीचा साधकच दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो. इतर सर्वसामान्य माणसांसाठी कवच, अर्गला, कीलक या गोष्टी आयुष्यामध्ये भरपूर काही देण्यासारख्या आहेत किंवा देऊन जाणाऱ्या आहेत. त्यासाठी आज मी आपल्या समोर देवी कवच प्रस्तुत करतोय. सप्तशती पाठाचा हा जरी एक भाग असला, मार्कंडेय पुराणामध्ये हा वर्णित असला तरी सुद्धा या कवचाचं स्वतःच एक अस्तित्व आहे. उदाहरणार्थ, पूर्वी राजे महाराजे युद्ध करायला निघाल्यानंतर स्वतःच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी जसं स्वतःच्या शरीरावरती चिलखत धारण करत होते त्यालाच आपण कवच म्हणतो. असंच हे आध्यात्मिक कवच आहे जे सर्व तापांपासून, सर्व पीडांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे कवच आहे, जे भगवान मार्कंडेय ऋषींनी आणि भगवान ब्रह्माने आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये सर्व मानवी जीवनाच्या कल्याणासाठी प्रस्तुत केलेलं आहे. चला तर आता या देवी कवचाबद्दल मी विस्तृत आणि सविस्तर माहिती आपणास देतोय. या कवचाचे ऋषी हे ब्रह्मा आहेत व देवता ही चामुंडा आहे, म्हणजे जगदंबा आहे. व मार्कंडेय ऋषी भगवान ब्रह्मांना एक प्रश्न विचारतात की हे ब्रह्मदेवता, या विश्वामध्ये परम गोपनीय तथा मनुष्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आणि आजपर्यंत आपण ते कुणालाही सांगितलं नाही असं एखादी साधना मला सांगा. त्यावर प्रसन्न होऊन ब्रह्माने मार्कंडेय ऋषींना देवी कवच प्रकट केलं. आता हे देवी कवच काय आहे, तर जो मनुष्य अतिशय भयानक संकटात सापडला आहे, जो भगवती दुर्गा देवीला शरण आला आहे, त्याचे कधीच अमंगल होणार नाही. श्लोक क्रमांक 1 ते 15 ही भगवतीची स्तुती आहे. 16व्या श्लोकापासून पुढे देवीला आपण मागणं घातले की हे देवी, तू सर्व प्रकारे माझ्या शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या अवयवांचं सर्व प्रकारे तू माझं रक्षण कर. आता हे रक्षण कशा प्रकारे, कोणत्या अवयवाला, कोणत्या देवीला आवाहन केले हे आपण बघूया. महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रमी, महान बल आणि महान उत्साहवाली देवी, तू महान भयाचा नाश कर व तू नाश करणारी आहेस व तुला माझा नमस्कार आहे. शत्रूंचे भय वाढवणारी हे जगदंबिके, माझं रक्षण कर. अशा प्रकारे आता देवीला आवाहन केले. माझ्या पूर्वेला तू इंद्रशक्ती होऊन माझं रक्षण कर. माझ्या आग्नेय कोणमध्ये तू अग्निशक्ती होऊन माझं रक्षण कर. दक्षिण दिशेला तू वाराही रूपानं माझं रक्षण कर. नैऋत्य दिशेला तू खडकधारिणी होऊन माझं रक्षण कर. पश्चिम दिशेला वारुणी होऊन तू माझं रक्षण कर. वायव्य दिशेला मृगवाहिनी रूपानं तू माझं रक्षण कर. उत्तर दिशेला कौमारी रूपानं तू माझं रक्षण कर. ईशान्य दिशेला हे भगवती शूलधारिणी या तुझ्या रूपानं माझं तू रक्षण कर. आकाशात वरती तू ब्राह्मणी होऊन माझं रक्षण कर. जमिनीमध्ये तू वैष्णवी देवी होऊन माझं रक्षण कर. अशा प्रकारे जिचे वाहन प्रेत आहे अशा चामुंडा देवीला मी नमस्कार करतो. 10 दिशांनी तू माझं रक्षण कर. पुढून जया होऊन माझं रक्षण कर. पाठीमागून विजया होऊन तू माझं रक्षण कर. माझ्या शरीराच्या डाव्या भागाला तू अजिता होऊन माझं रक्षण कर. माझ्या दक्षिण भागाला तू अपराजिता होऊन माझं रक्षण कर. माझ्या शेंडीचं तू उद्योत्तिनी म्हणून रक्षण कर. माझ्या मस्तकाचं तू उमा रूपानं माझं रक्षण कर. माझ्या कपाळाचं तू मालाधरी रूपानं रक्षण कर. माझ्या बाहूंचं तू यशस्विनी देवी होऊन माझं रक्षण कर. माझ्या खांद्यांचे त्रिनेत्रा देवी होऊन तू माझं रक्षण कर. माझ्या मनगटाचं यमघंटा देवी होऊन तू रक्षण कर. 2 डोळ्यांच्या मध्ये भ्रुकुटी मध्यामध्ये शंखिनी होऊन तू माझं रक्षण कर. कानामध्ये द्वारवासिनी या रूपानं तू माझं रक्षण कर. कपाळामध्ये
कालिका देवी होऊन माझं तू रक्षण कर. कानाचं तू शांकरी देवीचे रूप घेऊन तू माझं रक्षण कर. नाकामध्ये सुगंधा रूपानं तू रक्षण कर. वरच्या ओठाचं तू चंचिका देवी होऊन माझं रक्षण कर. खालच्या ओठांचं तू अमृतकला रूप घेऊन माझं रक्षण कर. हे भगवती, जिभेमध्ये तू सरस्वती देवी होऊन माझं रक्षण कर. माझ्या दातांचं तू कौमारी रूप होऊन रक्षण कर. हे जगदंबिके, माझ्या कंठाचं तू चंडिका देवी होऊन रक्षण कर. गळ्याचं चित्रघंटा रूप घेऊन रक्षण कर. वाणी वाचा याचं तू सर्वमंगला रूप घेऊन रक्षण कर. पाठीच्या कण्याचं धनुर्धारी रूप घेऊन तू माझं रक्षण कर. कंठाच्या बाहेरील भागाचं नीलग्रीवा रूपानं रक्षण कर. कंठाच्या नळीमध्ये तू नलकुबरी रूपानं माझं रक्षण कर. माझे दंड, माझे बाहू, खडगिनी, वज्रधारिणी, दंडिनी हे रूप घेऊन तू माझं रक्षण कर. माझ्या बोटामध्ये अंबिका होऊन रक्षण कर. छातीमध्ये महादेवी, नखामध्ये शूलेश्वरी, मनामध्ये शोक विनाशिनी देवी, जिला कोणत्याही प्रकारचा शोक होत नाही अशी मनाला खंबीर भावना प्रदान करणारी हे शोक विनाशिनी देवी, तू माझ्या मनाचं रक्षण कर. माझ्या पोटामध्ये कुलेश्वरी, शूलधारिणी या रूपानं रक्षण कर. माझ्या हृदयामध्ये ललिता देवी रूप घेऊन तू माझं रक्षण कर. माझ्या बेंबीमध्ये कामिनी रूप घेऊन रक्षण कर. पृष्ठभागामध्ये गुह्येश्वरी, लिंगामध्ये पूतना, कामिका रूप घेऊन तू माझं रक्षण कर. गुदद्वारामध्ये महिषवाहिनी, जिचं वाहन महिष आहे, रेडा आहे, अशा ह्या रूपानं तू माझ्या गुदद्वाराचं रक्षण कर. माझ्या कमरेचं तू भगवती रूप घेऊन रक्षण कर. माझ्या गुडघ्याचं तू विंध्यवासिनी रूप घेऊन रक्षण कर. माझ्या पिंढरीचं तू महाबला देवी रूप घेऊन रक्षण कर. माझ्या घोट्याचं तू नारसिंही रूप घेऊन तू दर्शन कर. ही आई जगदंबे, पायाचे तळव्याचे तू माझ्या पायाच्या तळव्यांचं तू तेजसी देवी होऊन रक्षण कर. तैलवासिनी, पायाची बोटे श्रीदेवी होऊन रक्षण कर. पायाची बोटे दृष्टान कराली देवी, केसांचं ऊर्ध्वकेशिनी देवी, अंगाची छिद्रे कोबरी देवी, त्वचा वागीश्वरी देवी, पार्वती देवी. माझ्या मज्जासंस्था, मांस, हाडे, चरबी आणि रक्त पार्वती देवीचं रूप घेऊन तू माझं रक्षण कर. काल रात्री रूप घेऊन तू माझ्या आतड्यांचं रक्षण कर. कुकुटेश्वरी रूप घेऊन तू माझ्या पित्ताचं रक्षण कर. पद्मावती देवी रूप घेऊन तू माझ्या मुलाधार रूपाचं रक्षण कर. चूडामणी देवीच्या रूपानं तू माझ्या कफाची रक्षा कर. ज्वालामुखी रूपानं तू माझ्या नखांच्या तेजांचे रक्षण कर. जिच्या कोणत्याच अस्त्राने व शस्त्राने भेद होऊ शकत नाही अशा अभेद्या देवीने माझ्या समस्त शरीरातील सांध्यांचे रक्षण करावे. माझ्या वीर्याचे ब्राह्मिणी रूपानं रक्षण करावे. माझ्या सावलीचे छत्रेश्वरी रूपानं तू संरक्षण करावं. माझ्या अहंकार, मन आणि बुद्धीचं धर्मधारिणी रूप घेऊन तू माझं रक्षण कर. ही आई भगवती, माझ्या शरीरातील पंचप्राण, 5 प्रकारचे वायू, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या शरीरातील सर्व वायूंचं तू वज्रहस्ता देवी रूप घेऊन माझं रक्षण कर. कल्याण शोभना या रूपानं तू माझ्या प्राणाचं रक्षण कर. ज्या माझ्या 5ही इंद्रियांना रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव करतो, त्या सर्व अवयवांचं तू योगिनी देवी होऊन माझं रक्षण कर. माझ्या शरीरातील 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांची रक्षा हे नारायणी देवी, तुझ्या या रूपानं तू माझी नारायणी देवीचं रूप घेऊन तू माझं रक्षण कर. वाराही रूप घेऊन तू माझ्या आयुष्याचं रक्षण कर. वैष्णवी देवी होऊन माझ्या तू धर्माचं रक्षण कर. यश, कीर्ती, धन, लक्ष्मी आणि विद्या चक्रिणी रूप होऊन तू रक्षण कर. माझ्या गोत्राचं तू इंद्राणी रूप घेऊन रक्षण कर. हे माते जगदंबिके, माझ्या दारातील पशु पक्षी यांचे तू इंद्राणी रूप घेऊन रक्षण कर. माझ्या पुत्रांचं तू महालक्ष्मी रूप घेऊन रक्षण कर. माझ्या पत्नीचे तू भैरवी होऊन रक्षण कर. संपूर्ण भयामध्ये विजया देवी, हे देवी, संपूर्ण भयामध्ये विजया देवी होऊन तू माझं रक्षण कर. हे देवी, जे स्थान या कवचामध्ये राहून गेले असेल व जे रक्षा करण्यापासून वांछित राहिले असेल त्या सर्व ठिकाणांचा तू रक्षा कर, कारण तू विजयशालिनी आणि पापनाशिनी आहेस. जर आपले कल्याण करायची इच्छा असणाऱ्या माणसाने विना कवच धारण करता एक पाऊलही पुढे टाकू नये. या कवचाचा पाठ करणारा व्यक्ती या कवचाचा पाठ करूनच आपली यात्रा सुरू करावी किंवा घरातून बाहेर पडावे. कवच धारण केलेला मनुष्य जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याला धनलाभ होतो व विजय प्राप्त होतो. ज्या ज्या विषयाचे मनुष्य चिंतन करतो त्या वस्तू त्याला प्राप्त होतात. कवच धारण केल्याने मनुष्य निर्भय होतो, त्याचा कोठेच पराभव होत नाही. अशा प्रकारे जगदंबा भगवती प्रित्यर्थ भगवान ब्रह्मदेवाने देवीचं कवच भगवान मार्कंडेय ऋषींना सांगून ठेवलं.
आता त्यानंतर श्लोक क्रमांक 46 पासून पुढे आता या कवचाची फलश्रुती आहे. फलश्रुतीमध्ये काय सांगितले की देवीचे हे कवच देवतांना हे दुर्लभ आहे. जो मनुष्य प्रतिदिन विनयपूर्वक, नियमपूर्वक व श्रद्धापूर्वक तिन्ही वेळेला त्रिकाळ श्रद्धेने या कवचाचा जो पाठ करतो त्या मनुष्याला दैवी कला प्राप्त होते. तथा अशा व्यक्तीस कुठलीही शक्ती पराजित करू शकत नाही. तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान व विजय प्राप्त होईल. एवढंच नाही तर अशा मनुष्याला कधीही अकाल मृत्यू छळत नाही. सर्व प्रकारचे व्याधी व रोग यांचा नाश पावतात. नैसर्गिक व कृत्रिम विषाचा अशा माणसावर कोणताही परिणाम होत नाही. या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या जारण मारण सारख्या कोणत्याही तंत्रक्रिया, अभिचारी क्रिया जो मनुष्य सदा त्रिकाळ या कवचाचा पाठ करतो अशा मनुष्याजवळ या अभिचारिक तंत्रक्रिया मनुष्याजवळ तर येतच नाहीत सोडा, पण मनुष्याला बघून त्या पळ काढतात. त्याच्यावर कोणत्याही या तंत्रक्रिया काम करत नाहीत. इतकेच नव्हे तर डाकिनी, शाकिनी, ग्रहबाधा, भूतबाधा, पिशाच, यक्ष, गंधर्व, राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताल, कुष्मांड, भैरव अशा समस्त अनिष्टकारक देवता या कवचाच्या पाठ करणाऱ्या मनुष्याला बघून लांब पळून जातात. त्याला कोणत्याही प्रकारे छळत नाहीत, उलट त्याच्या वाट मोकळी करून देतात. कवच पाठ करणाऱ्या मनुष्याला मान सन्मान प्राप्त होतो व कवच पाठ करणाऱ्या व्यक्तीचे तेज वाढते. जो मनुष्य पहिल्यांदा कवच पाठ करतो व नंतर चंडी पाठ करतो म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचा पाठ करतो, अशा मनुष्यास जोपर्यंत हे आकाश व पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा मनुष्याचा वंश कधीही खंडित होत नाही. जो मनुष्य सदा त्रिकाळ या कवचाचा पाठ करतो ती व्यक्ती दिव्य व तेजस्वी बनते व त्याला सदैव शिव आणि शक्तीची साथ मिळते. अशा प्रकारे हे भगवतीचं देवी कवच मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, जे मार्कंडेय ऋषींना स्वतः भगवान ब्रह्मदेवाने हे कवच प्रदान केलेले आहे. अशा प्रकारे या कवचाची महती व फलश्रुती मी आपणास सांगितली. आशा करतो की ही फलश्रुती व माहिती ऐकून आपण समाधानी असाल. आता प्रस्तुत करत आहे देवी कवच. श्री गणेशाय नमः. अतः देव्या कवचम्. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टप छन्दः चामुण्डा देवता अंगन्यासों मातरो बीजं दिग्बंध देवतास्तत्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. इथं एक पळी पाणी सोडायचे. ओम नमश्चंडिकाये. मार्कंडे उवाच. ओम युद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणां यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रहि पितामहं. ब्रह्म उवाच. अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यं तृणुश्चृण्वो महामुने. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गां प्रकीर्तिता. उक्त्यानि नेतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. अग्निनां दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्तां शरणं गतः. न तेषा जायते किंचिद शंभूरण संकटे नापदं तस्य पश्यामि शोक दुःख भयं न हि. एस्तु भक्ता स्मृता नूनं तेषां वृद्धिं प्रजायते. ये त्वां स्मरन्ति देवेशी राक्षसे तान् संशयः. प्रेत संस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया. श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता. इत्यन्तमातरः सर्वा सर्वयोग समन्वितः नानाभरण शोभाढ्या नानारत्नशोभिता. दृश्यन्ते रथमारूढा देव्याः क्रोधसमाकुलः शङ्ख चक्रं गदां शक्तिं हलं च मूसलायुधम्.
खेटकं तोमरं चैवं परशुं पाशमेवं च कुन्तायुधं त्रिशूलं च शारङ्गमायुधमुत्तमम् दैत्यानां देहनाशाय भक्तानां भयाय च धारायन्तायुधानि त्वं देवानां च हितानवै नमस्ते अस्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले मोत्साहे महाभयविनाशिनी त्राहि मां देवी दुष्प्रश्ये शत्रूणां भयवर्धिनी प्राञ्चां रक्षतु अग्निदेवतः दक्षिणे वस्तु आराहि नैऋत्यां खड्गधारिणी प्रीतिं च वारुणे रक्षद् वायव्या मृगवाहिनी उदींचां पातु कौमारी ऐशान्या शूलधारिणी ऊर्ध्वो ब्रह्माणि मे रक्षदास्ता वैष्णवी ततः एवं दश दिशो रक्ष चामुण्डा शववाहना जया मे चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणे च पराजिता शिखामुद्योत्तीने रक्षेदु मामूर्ध्नि व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भूर्वो रक्षेतु यशस्विनी त्रिनेत्रा च भूर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोयोद्धरद्वारवासिनी कपोलो कालिका रक्षत्पूर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धां च उत्तरोष्टे च चर्चिका अधरे चामृतकला जीवायां च सरस्वती दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका चण्घण्टिका चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षद्वाचौ मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाले च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिकण्ठे नलिकां नलकोबरी स्कन्दयो खड्गिनी रक्षद्बाहो मे वज्रधारिणी हस्तोर्योर्दण्डिनी रक्षदम्बिका चाङ्गाकुलीषु चे नखाङ्कुलेश्वरी रक्षत्कुलेश्वरी स्तनो रक्षन् महादेवी मनः शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभ्यौ च कामिनी रक्षद्गुह्यं गुह्येश्वरी तथा पूतना कामिका मेण्ड्रे गुडे महिषवाहिनी कट्यां भगवती रक्षज्जानुनि विन्ध्यवासिनी जङ्घे महाबला रक्षत्सलकामप्रदायिनी गुल्फयोनिर्नारसिंहं च पादपृष्ठे तु तेजसी पादाङ्गुलीषु श्रीरक्षितपदाल्तवासिनी नखान् दृष्टान् कराली च केशाश्च ऊर्ध्वकेशिनी रोमकूपेषु कौमारीं त्वचं वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसांस्मासानि मेदांसि पार्वती अत्रानि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तस्ता ज्वालामुखी नखं ज्वालां भेद्या सर्वसन्धिषु शुक्रं ब्रह्माणि मे रक्षन् छायां छत्रेश्वरी तथा अहङ्कारं मनोबुद्धिं रक्षन् मे धर्मधारिणी प्राणापानो तथा व्यानमुदानं च समानकं वज्रहस्ता च मे रक्षत्प्राणं कल्याणशोभना रसे रूपे च गन्धे च शब्दे च स्पर्शे च योगिनी सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षे नारायणी सदा आयु रक्षतो आराहि धर्मं रक्षतो वैष्णवी यशः कीर्तिं च लक्ष्मीश्च धनं च धिनं च विद्यां च चक्रिणी गोत्रमित्राणि मे रक्षे रक्षचण्डिके पुत्रान् रक्षेन् महालक्ष्मी भार्यां तु रक्षतो भैरवी पन्तानं सुपता रक्षन् मार्गक्षेमकरी तथा राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थितः रक्षाहीनं तु यत्त्वान् वर्जितं कवचेन तु तत्सर्वरक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकन गच्छन्तु यजिच्छित्पहमानात्मनं कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैवं गच्छति तत्र ततार्लाभाश्च विजय सर्वकामिकां यं यं चिन्तयेते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्यमतुलं प्राप्तस्ते भूतले पुमान् निर्भयो जायते मृत्युं संग्रामवेश पराजितः त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यं कवचेनावृत पुमान् इदं तु देव्यां कवचं देवनामपि दुर्लभं यः पठेत् प्रयातो नित्यं त्रिसन्ध्या श्रद्धनया विनूतः दैवी कला भवेत् तस्सन् त्रैलोक्यवेश पराजितः जीवितवर्षशतं सागरं मृत्युर्विवर्जितः नश्यन्ति व्याधि सर्वे लूता विस्फुटकादया स्थावरं जङ्गमं चैवं कृत्रिं चापि विदिश्यमम् अभिच्चाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले भूचरा खेचराश्चैव जलजाश्चोपदिशिखः सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा अन्तरिक्षच्चरा घोरा डाकिनीश्च महाबला ग्रहभूत पिशाचाक्ष यक्षगन्धर्व राक्षसा ब्रह्म राक्षस वेताला कुष्माण्डा भैरवादया नश्यन्तु दर्शनातस्य कवचे हृदय संस्थिते मन्नोन्नतिर्भवेद राजस्त्रोज्य वृद्धिकरं परम्
यशसा वर्धते स्वापि कीर्तिमण्डी भूतले जपे सप्तशती चण्डी कृत्वां तु कवचं पुरः यावद्भूमण्डलं धत्ते स्वशैलकाननं तावतिष्ठन्ति मेदिन्यां सन्तति पुत्रपौत्रिकी देहान्ते परं स्थानं यत्सूरैरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषं नित्यमहामाया प्रसादतः लभते परं रूपं शिवेन सह मोदते। ॐ जय जय श्रीदेव्याः कवचस्य भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदम्बा देवताभ्यो प्रीत्यर्थे समर्पयामि। अनेन कृतपूजने श्री जगदम्बा भगवती प्रियतां नमः। ॐ तत्सत् ब्रह्मार्पितमस्तु।